जय महाराष्ट्र मित्रांनो, आज तुम्हाला क्रिएटिनच्या बद्दल मी काहीतरी बोलतोय। क्रिएटिन अशी आहे की आताची जी पोरं आहेत ती आता क्रिएटिन जास्त प्रमाणात घेतात, म्हणून त्यांना एकच आपलं सांगणं आहे की क्रिएटिन तुम्ही आता घेऊ नका। कमीत कमी तुमचं मसल जुना करा, कमीत कमी 2-3 वर्ष घासा तो चांगला, त्याच्यानंतर तुम्ही बिंदास क्रिएटिन घ्या, जेणेकरून जे आजचे फायदे होतात ते तुम्हाला तेव्हा समजणार। आता तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार नाही आहे, कारण की तुमचा जुना मसल नसल्यामुळे तुम्हाला तो जास्त प्रमाणात तुम्हाला रिझल्ट देणार नाही आहे। म्हणून जो काही आहे क्रिएटिन तुम्हाला कंझ्युम करायचं आहे तर तुम्ही 2-3 वर्ष तुम्ही मस्त घसा। क्रिएटिन एवढं चांगलं आहे की जेवढा जुना मसल असेल तेवढी तुम्हाला साईज ग्रोथ पकडणार, म्हणून क्रिएटिनचे फायदे चांगले आहेत। म्हणून तुम्ही ह्या जनरेशनला आपण एकच सांगतोय की काही लोक किंवा काही पोरं आत्ताची जी आहेत ती पोरं 2-3 दिवस वर्कआउट करतात, त्याच्यानंतर मग क्रिएटिन कंझ्युम करतात, पण त्याचे रिझल्ट भेटत नाही। म्हणून आताच्या जनरेशनला आपल्याला एकच सांगायचं आहे की तुम्ही बिंदास कंझ्युम करा, क्रिएटिन कंझ्युम करा, हरकत नाही, पण तुमचा मसल किमान 2-3 वर्ष घासलेला पाहिजे, कमीत कमी घासलेला पाहिजे, तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार। ओके, आणखीन असे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आयडीला फॉलो करा, असेच काही माहिती पुढे पण मिळणार, म्हणून तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा। आणि काहींचे प्रश्न असतील क्रिएटिनच्या बाबतीत तर तुम्ही मला मेसेज करू शकता, किंवा यूट्यूबला आपले मेसेज टाकून द्या, किंवा इंस्टाग्रामला मेसेज टाका। ओके।